नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. अजून इराण युद्ध संपलं नाही. आता तुम्ही तुर्कस्तानची का गोष्टी करता म्हणून तुम्ही विचाराल. पण खरोखर परिस्थिती तशीच होत चाललेली आहे. कालच्या माझ्या व्हिडिओमध्ये मी सायप्रसचा उल्लेख केला. सायप्रस आणि भारत यांच्यामध्ये डिफेन्स करार झालेला आहे आणि त्या संदर्भाने आपण थोडीशी माहिती बघितली की सायप्रसमध्ये जे ब्रिटिशांचे बेसेस आहेत, ते ब्रिटिशांचे बेसेस हलवण्याची तयारी कशी सुरू झाली आहे आणि ट्रम्पनी त्याच्यासाठी काय केलेलं आहे. ब्रिटनचा त्याच्यावर प्रतिसाद काय आहे? हा सायप्रस अतिशय महत्वाचा आहे. त्याचं कारण असं की इस्रायल आणि ज्या देशांचं वाकडं आहे असं आपण म्हणू, त्याच्यामध्ये तुर्कस्तानचा नंबर खूप वरती लागतो. आणि हे का होतं? कारण मध्य पूर्वेमध्ये जो कट्टरपंथी इस्लाम पसरवण्यासाठी ज्या देशांनी मदत केली, त्याच्यात जसा सौदीचा नंबर येतो, जसा इराणचा येतो, तसा तुर्कस्तानचा येतो आणि तसाच कतारचा सुद्धा येतो. त्यातल्या त्यात कतारबद्दल मी असं म्हणेन, की अमेरिकेने सांगितलं, की तो सगळी आपली ऑपरेशन्स वाइंड अप करायला तयार आहे. सौदी आजपर्यंत तसाच होता, पण आता सध्या मात्र त्यांचे पावलं जी आहेत ती वेगळी पडताना दिसतायत. आणि मग अशा परिस्थितीमध्ये जेव्हा नवीन ज्याला न्यू वर्ल्ड ऑर्डर एस्टॅब्लिश करायची असं ते म्हणतात, त्या सगळ्या सिनेरिओमध्ये तुर्कस्तानचं काय होणार हा प्रश्न आपल्या मनात आहे. तो इस्रायलच्या मनामध्ये टॉपमोस्ट आहे. कारण कुठल्याही परिस्थितीमध्ये कट्टरपंथी इस्लाम जर का इथे जागा राहिला, तर पुन्हा पुन्हा हीच संकट येत राहतील आणि मध्य पूर्वेत शांतता नांदू शकणार नाही. तिथे ज्या पद्धतीची एक आर्थिक सुबत्ता यावी अशी इच्छा घेऊन आता सध्या वागणारे जे लोक आहेत, ॲक्टर्स आहेत, त्यांच्यासाठी ही सुबत्ता महत्वाची आहे, तशी शांतता सुद्धा महत्वाची आहे. म्हणून एक प्रकारे इस्रायल इराणवरती त्यांनी जेवढं लक्ष केंद्रित केलेलं आहे, तेवढंच तो तुर्कस्तानवर करणार याबाबत दुमत नाहीये. इराणच्या बाबतीत आपल्याला माहिती आहे त्यांनी गाझा पट्टीमधून हमासचा मी म्हणेन खच्चीकरण केलं मोठ्या प्रमाणामध्ये. लेबनॉनमधून हिजबुल्लाचं केलं आणि दोन्ही बाजूला इस्रायलची सीमा आणि ह्या प्रादेशांची सीमा ह्यांच्यामध्ये एक सफिशियंट असा टापू ठेवायचा, की त्याला बफर झोन म्हटलं जातं. त्या बफर झोनमध्ये कुठलीही वस्ती असता कामा नये. म्हणजे ज्या पद्धतीने सीमा क्रॉस करून 7 ऑक्टोबरला हे अतिरेकी आले आणि त्यांनी हॅवॉक केला इस्रायलमध्ये, तशी घटना परत घडू नये असं वाटत असेल, तर सीमेच्या दोन्ही बाजूला अंतर असलं पाहिजे. हा हेतू लक्षात घेऊन इस्रायल आता उत्तरेकडे स्वारी करतोय आणि लेबनॉनमधून हिजबुल्लाला आणि म्हणून आता इराणचं जेव्हा जेव्हा शांतता करार करायचा त्याच्यात हिजबुल्लाचा उल्लेख का आला? कारण त्या हिजबुल्लाला जगवलाय आतापर्यंत इराणनेच. जसा हमासला जगवला होता तसाच हिजबुल्लाला आणि मग यमनमधल्या हुदींना सुद्धा. ही सगळी जी कट्टरपंथी इस्लामची जी एक कडी बनलेली होती, त्याच्या विरोधामध्ये ही चाललेली मोहीम आहे. ती तुर्कस्तानपर्यंत पोहोचते कारण मी सांगितलं तुर्कस्तान आणि कट्टरपंथी इस्लाम हा जो विषय आहे तो भारतीयांना समजून सांगायची गरज नाहीये. आपल्याला माहिती आहे तुर्कस्तानची पावलं कशी वाकडी पडतात ते. ते पाकिस्तानमध्ये येतात, त्यांच्याशी करार करतात, अनेक लुडबुडी करतात. पाकिस्तानला त्यांनी शस्त्रास्त्र पुरवले आहेत, टेक्नॉलॉजिकल असिस्टन्स दिलेला आहे. सिंदूर युद्धाच्या वेळेला सुद्धा तुर्कस्तानची मदत होती. त्यानंतर सुद्धा मदत आलेली आहे आणि खास करून काश्मीरच्या बाबतीत तुर्कस्तान जी भूमिका घेतो ती सुद्धा अत्यंत संशयास्पद आहे. मध्यंतरीच्या काळात सगळ्या भारतीयांनी तुर्कस्तानमध्ये टुरिंगसाठी जाण्याचं सुद्धा थांबवलेलं होतं आणि त्या सगळ्याचं कारण तुम्हाला सुद्धा माहिती आहे. तर तुर्कस्तान हा भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये ढवळाढवळ करतो म्हणून इथल्या भारतीयांना जशी चीड आहे तशी चीड इस्रायलमधल्या लोकांच्या मनामध्ये असलेली तुम्हाला दिसून येईल. हा कायमचा सोक्ष जर का लावायचा असेल तर तुर्कस्तानला सरळ करावं लागेल. त्याच्यासाठी भारताने जी पावलं उचलली ती अतिशय महत्वाची होती आणि त्याच्यामध्ये हे सायप्रस बरोबर जे आपण डिफेन्स डील केलं ते महत्वाचं डील होतं. कारण सायप्रसचा जो उत्तर भाग आहे तो अ, तुर्कस्तानच्या ताब्यामध्ये आहे. दक्षिण भाग हा स्वतंत्र आहे आणि तिथे आपण जे हा करार केलाय त्यामुळे अस्वस्थ तुर्कस्तान आहे.
कारण सायप्रस सारख्या छोट्याशा देशाला जर का भारताचं सहाय्य मिळालं तर आपल्यासाठी तो मोठा धोक्याचा इशारा आहे. हे न ओळखण्या इतका तुर्कस्तान बावळट आणि बुळचट बिलकुल नाहीये. दुसऱ्या बाजूला इस्रायलने सुद्धा तयारी केलेली आहे. त्यांनी देखील काही देशांना एकत्र आणून ऑलरेडी ग्रीस, सायप्रस आणि इस्रायल असा करार झालेला आहे. इतकंच नाही तर ज्याला हेक्झॅगॉन म्हणतात असा आणखी एक करार करण्याचा प्रयत्न चालू आहे, ज्याच्यामध्ये बहारीन आणि UAE सुद्धा सामील होतील, अशी एक कल्पना मांडली गेलेली आहे. तेव्हा हा हेक्झागॉन हा मांडलेला आहे तो इस्रायलनी. सायप्रसच्या बाबतीत असं म्हटलं जातं, की तिथे पण एक क्वाड करायचा आहे, ज्याच्यामध्ये सायप्रस, ग्रीस, इस्रायल आणि भारत असणार आहे. फॉर्मली भारत अजूनपर्यंत त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झालेला नाहीये. पण या तिघांचा जर का करार असेल आणि सायप्रसचा आणि भारताचा असेल, तर ते अल्टिमेटली जोडले जातात, असं मला वाटतं. म्हणजे तो मेडिटेरियन मधला जो हा क्वाड आहे, त्याला कोणी क्वाड म्हणतं असं नाहीये, पण 4 देश जरूर एकत्र आलेले आहेत आणि ह्या सगळ्याचं जे चॅलेंज आहे, त्याची झळ जी आहे ती आज सुद्धा तुर्कस्तानला भासते आहे आणि म्हणून तुर्कस्तानचे जे मंत्री आहेत त्यांनी काय स्टेटमेंट दिले ते आपण बघू. त्याच्यामध्ये ते असं म्हणतात, की या सगळ्याची काही गरजच नव्हती मुळी. हेक्झॅगॉन जो मी सांगितला त्याच्यात ग्रीस, सायप्रस, UAE, बहारीन, ओमान आणि इंडिया असे देश त्यांनी त्याच्यामध्ये लेबेनॉन आणि जॉर्डन सुद्धा जॉईन होतील, असं एक सांगितलं गेलेलं आहे. तुर्कस्तानचे फॉरेन मिनिस्टर हाकान फिदन यांचा अनेकदा उल्लेख येतो माझ्या सगळ्या ह्याच्यामध्ये आणि त्यांचं एक जे वक्तव्य आलेलं आहे 18 एप्रिलचं वक्तव्य आहे, म्हणजे फारसं जुनं नाहीये. त्याच्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे, नायदर ग्रीस नॉर सदर्न सायप्रस नीड्स मिलिटरी कोऑपरेशन फ्रॉम इस्रायल. ग्रीस इज ऑलरेडी अ मेंबर ऑफ नेटो. Southern Cyprus has the backing of European Union. What strategic logic could justify seeking this kind of cooperation is something they cannot explain to me either. This is most likely an imposition on the government made under external pressure. म्हणजेच त्यांचं म्हणणं असं आहे की ग्रीस हा तर नेटोचा मेंबर आहे, तुर्कस्तानही नेटोचा मेंबर आहे, त्यामुळे त्यांना आणखी वेगळ्या प्रोटेक्शनची गरजच काय आहे. नेटो जर का तुम्हाला संरक्षण देणार असेल तर आणखी इस्रायल सोबत जाण्यामध्ये काय हे होती, गंमत काय होती. सदर्न सायप्रस हॅज द बॅकिंग ऑफ युरोपियन युनियन. सदर्न सायप्रस म्हणजे जो भाग तुर्कस्तानच्या ताब्यामध्ये नाही, त्याच्यासोबत युरोपियन युनियन उभी आहे. जी युरोपियन युनियन अखेर परत नेटोची मेंबर आहे. म्हणजेच ना ग्रीसला याची गरज आहे ना सायप्रसला गरज आहे, सदर्न सायप्रसला, असं कोण म्हणतं, तुर्कस्तान म्हणतो. तेव्हा ह्याच्या मागे नेमकं तर्क काय आहे ते मला कोणीही समजून सांगितलेलं नाहीये. आणि म्हणून ह्याचा अर्थ असा होतो की हा जो करार झालेला आहे, या कराराच्या मागे काहीतरी बाह्य दडपण आहे. त्या बाह्य दडपणाखाली ग्रीस, सायप्रस आणि इस्रायल एकत्र आलेले आहेत. हा आरोप तुर्कस्तानच्या फॉरेन मिनिस्टर हाकान फिदन यांनी केलेला आहे आणि त्याच्यामध्ये सत्य असण्याची दाट शक्यता आहे. पण ह्याचा अर्थ दुसरा असा होतो की हे 2 नेटो मेंबर आहेत. ग्रीस आणि तुर्कस्तान ह्या नेटो मेंबर आहेत. त्याच्यात इस्रायलनी ग्रीसशी सहकार्य केलं, लष्करी सहकार्य. तुर्कस्तानशी केलेलं नाहीये. तेव्हा ग्रीसला नेमकं काय करायचंय? ग्रीसला काय आहे? तुर्कस्तानवरती हल्ला चढवायचा आहे, म्हणून तो इस्रायलची हातमिळवणी करतोय, असा सरळ प्रश्न तुर्कस्तान इथे विचारतो आहे. आणि मग एक नेटो देश दुसऱ्या देशावरती हल्ला करणार का? असा प्रश्न निर्माण होतो. हे हकान यांनी तेवढ्या शब्दात सांगितलं नसेल, पण त्यांना सूचित तेच करायचं आहे. तेव्हा तुर्कस्तान हा जरी नेटो देश असला तरी देखील एक इस्लामी देश आहे आणि तुर्कस्तानची लष्करी ताकद काही कमी नाहीये बरं का. असं म्हटलं जातं की छुप्या मार्गाने का होईना पण तुर्कस्तानकडे न्यूक्लिअर बॉम्ब आहे किंवा असा बॉम्ब आपल्याला मिळावा म्हणून त्यांनी काही लोकांशी हातमिळवणी केलेली आहे. त्या काही लोकांमध्ये कदाचित पाकिस्तानही असू शकतो. तेव्हा अशा प्रकारे जर का न्यूक्लिअर कंट्रोल्स त्याच्या हातामध्ये आले तर काय होईल आणि तो नेटो देश आहे, अशी ही गुंतागुंतीची प्रकरण आहे. परंतु इस्रायल त्याला दाद देत नाही. त्याच्या दृष्टीने नेटो कांदा आहे नेटो, ह्याला तो किंमत देत नाही. त्याला त्याचं स्थैर्य आणि त्याचा अस्तित्व
हे मोठे प्रश्न असल्यामुळे इस्रायलने आता हा संघर्ष सुरू केलेला आहे आणि त्याच्यामध्ये आर्मेनिया सुद्धा आपल्याला मदत करेल याची दाट शक्यता आपण गृहीत धरलेली आहे. तेव्हा हे सगळे जे ढग आहेत ते आता तुर्कस्तानच्या दिशेने, मला खात्री आहे सर्व भारतीयांना अतिशय आनंद होईल ज्या पद्धतीने तुर्कस्ताननी भारताला वागवलं आणि अत्यंत नीच दर्जाची ट्रीटमेंट दिली. इथल्या सगळ्या आपल्या अंतर्गत बाबींमध्ये त्यांची सतत लुडबुड चाललेली असते, तेव्हा त्याला कोणीतरी धडा शिकवायची गरज आहे. ह्याच्यावर सर्व भारतीयांचं एकमत होणारच याची मला खात्री आहे. त्या इस्रायलनी इराणची हे संपवली की इथे लक्ष वळवलं तर मला बिलकुल आश्चर्य वाटणार नाही. आणि त्याही याच्यामध्ये लक्षात ठेवा की भारत खूप मोठ्या प्रमाणामध्ये एकदम स्टेजवर येऊन काहीतरी जसा पाकिस्तान आता करतोय तसं काही करणार नाही, परंतु मागे राहून भारताचं राजकारण व्यवस्थित चालू आहे आणि त्याची पोचपावती सुद्धा आपल्याला मिळत असते. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य असंच चालू ठेवा. धन्यवाद.